नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। म्हणजे आता इकडे भैरवीने मीडियाच्या समोर येऊन सावलीला खुलं आव्हान केले की तू समोर ये आणि तू समोर येऊन आता दाखव, पुन्हा एकदा जुगलबंदी होऊ दे आणि मी सगळ्या जगाला दाखवेल की माझ्यावर अन्याय झाला होता। पण प्रेक्षकांनो, आपल्याला माहिती आहे की भैरवीने सावलीवरती अन्याय केलेला होता। आजपर्यंत सावलीशी ती कशा पद्धतीने वागलेली आहे आणि आता स्वतःची इमेज सगळ्यांच्या समोर चांगली असल्याचं दाखवण्याचं ती नाटक करत आहे। पण आता सावलीच्या पाठीशी खंबीरपणे सारंग उभा राहणार आहे आणि सारंग हा सावलीची साथ देणार आहे। तर सावली आणि सारंग कशा पद्धतीने भैरवीचा माज उतरवणार हे आपण पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। इकडे आपल्याला पाहायला मिळतं की मोनिका त्याचबरोबर राजकुमार आणि शुभ्रा बोलत असतात। मोनिका शुभ्राला म्हणत असते की शुभ्रा बस कर आता, खूप वेळ झालं, हे सगळं काय चाललंय तुझं? तेव्हा ती म्हणत असते 2 मिनिट हा मम्मा, झालंच आहे माझं, असं ती शुभ्रा सांगते। तेव्हा मात्र राजकुमार म्हणतो काय झालं? तेव्हा शुभ्रा म्हणते सावली कोण आहे? आता सावली हे नाव ऐकता क्षणी राजकुमारला धक्का बसतो। राजकुमार म्हणतो तुला कोणी सांगितलं? मग त्यावरती शुभ्राची अशी प्रतिक्रिया असते की मला हे सगळं आऊकडून कळलेलं आहे। आता मात्र शुभ्रा आणि त्याचबरोबर मोनिका सगळेजण तिथे असतात। मोनिका शुभ्राला थांबवण्याचा प्रयत्न करत असते, पण राजकुमार मात्र शांत बसत नाही। तो म्हणतो की बस, मला जे ऐकायचं ते ऐकायला मिळालं पाहिजे। आणि राजकुमारला कळले की सावलीचं नाव घेतल्यानंतर तिलोत्तमाला राग आलेला होता। इकडे राजकुमारला आता फोन येतो भैरवीचा आणि ती इंडियामध्ये आलेली असं सांगते। आता उद्याच तिचं अवॉर्ड फंक्शन असतं। दुसऱ्या दिवशी आपल्याला पाहायला मिळतं भैरवीची अशी ग्रँड एंट्री झालेली आहे आणि सगळे मीडियावाले वगैरे, कारण भैरवीला संगीत क्षेत्रातला महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे आणि त्यासाठी तिच्या मागे सगळे अगदी मागे पुढे करत आहेत। इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अबीर आणि ओवी फोनवर बोलत असतात। अबीर विचारतो ओवी तुझं झालं का आवरून? माझं सगळं आवरून झालंय। तेव्हा ओवी सुद्धा अबीरला सांगते की हो, माझंही सगळं आवरून झालेलं आहे। दोघंही एकमेकांसोबत बोलत असतात। तेव्हा ओवी अबीरला म्हणत असते की अबीर मला सांग, काय झालं तुझ्या घरी? आई काय बोलली का? तेव्हा अबीर सांगू लागतो की हो, मला आई म्हणत होती तू व्यंकटेश काकाला सारखं बाबा बाबा का म्हणत होता, नक्की काय चाललेलं आहे तुझं? तुला काय बोलले का रे? बोलले का ग? तर तेव्हा ओवी सुद्धा सांगायला सुरुवात करते की हो, मला पण बाबा विचारत होता, सारखं सारखं काय बोलत होतीस ग तू? म्हणजेच आई सुशीला आई त्यांच्याबद्दल काय बोलत होतीस? पण खरं तर अमृता काकूनेच ही आयडिया दिली, त्यांच्याच प्लॅनमध्ये आपण सहभागी व्हायचं आणि त्या चौघांना समोरासमोर आणायचं आणि दाखवून द्यायचं की काय होऊ शकतं। अशा पद्धतीने अबीर आणि ओवीने प्लॅन केलेला असतो। इकडे आता संगीत क्षेत्रातला एवढा मोठा पुरस्कार या भैरवीला भेटणार आहे आणि ते घेण्यासाठी ती आलेली असते। सगळे मीडियावाले असतात। भैरवीजी इतके दिवस तुम्ही संगीत क्षेत्रापासून दूर होता, कुठे होता तुम्ही? काय चाललेलं होतं? हे सगळं आता बोललं जात असतं। तेव्हा मात्र भैरवी म्हणते की नाही, त्या जुगलबंदीमुळे अगदी घाणेरडं कारस्थान करून सावलीने मला हरवलेलं आहे। आता मला महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार मिळालेला आहे, पण जोपर्यंत हा पुरस्कार सावली समोर येत नाही, तिला याच रंगमंचावरती मी हरवत नाही, तोपर्यंत हा पुरस्कार मी घेणार नाही, असं भैरवीने सांगितलेलं असतं। तेव्हा मात्र सगळेजण म्हणतात पण का? कोण सावली? कोण सावली? तेव्हा ती सांगायला सुरुवात करते हो, तीच सावली, या रंगमंचावरती तिने मला हरवलेलं होतं। तिनं माझ्याबद्दल चुकीच्या अफवा पसरवलेल्या होत्या। एवढंच काय तर माझ्या मुलीला माझ्यापासून तोडलेलं आहे। इकडे व्यंकटेश बातम्या बघत असतो, धावतच मोबाईल घेऊन सावलीकडे येतो। सावली गाणं गात असते। व्यंकटेश तिथे आलेला असतो, तिला दाखवतो, म्हणतो हे बघ काय चाललंय, कोण आहे ही बाई? सावली जेव्हा व्हिडिओ पाहते तेव्हा भैरवी सरळ सरळ सावलीवरती आरोप करत असते। भैरवीचं असं म्हणणं असतं की या सावलीने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलेलं आहे, या सावलीमुळे या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत, असं म्हणत भैरवी तिच्यावरती आरोप करत असते आणि सांगत असते जोपर्यंत ही सावली समोर येणार नाही तोपर्यंत मी हा पुरस्कार स्वीकारणार नाही।
आता मात्र सावलीला कळायचं बंद होतं, हे सगळं काय चाललंय आणि माई हे सगळं काय बोलतायत. व्यंकटेश विचारतो, सावली ह्या त्याच ना ग गुरु तुला यांनी गाणं शिकवलेलं होतं. सावली मात्र धक्का बसल्यासारखी पाहत असते, कारण भैरवीने आरोप करायला सुरुवात केलेली असते, हिच्यामुळं माझ्या करिअरच्या बाबतीत या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. आणि मग लोक म्हणतात की ती सावली आता जिवंत आहे का नाही हेच माहिती नाहीये, तर तिच्याबद्दल कुठून माहिती काढणार आहे आम्ही. तेव्हा ती म्हणते, पत्रकार तुम्ही आहात ना, मग शोधून काढा, तुम्ही शोधलं पाहिजे ती सावली कुठे आहे. ती याच रंगमंचावर पुन्हा एकदा जुगलबंदी होणार आहे, कारण या भैरवीने अख्खं आयुष्य या रंगमंचावरती घालवलेलं आहे. ती भैरवी कधीच हरू शकत नाही. या सावलीमुळे हे सगळं झालंय असं ती सगळ्या लोकांच्या समोर बोलते. आता मात्र मीडियावाले ही बातमी उचलून घेतात. मीडियावाल्यांचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आतापर्यंत ज्या पद्धतीने गोष्टी झालेल्या आहेत त्या मात्र विचित्र अशा झालेल्या आहेत. आणि आता भैरवीजींना आपण साथ द्यायची आहे. भैरवीजींना दाखवून द्यायचं आहे की या रंगमंचावरती आता त्या जिंकू शकतात, म्हणजे सावलीनं त्यांना हरवलंय ही गोष्ट आता समोर आलेली असते. तेव्हा मात्र इकडे आता सावलीच्या बाबतीत हा निर्णय घेऊन भैरवीने एक मोठी चूकच केलेली असते, कारण सावलीच्या पाठीशी स्वतः जगन्नाथ आहे आणि त्याचबरोबर सारंग सुद्धा. साधं सावलीच्या गुरुकुलला जेव्हा सील ठोकलं तेव्हा सारंग कशा पद्धतीने रिॲक्ट झालेला होता हे आपण पाहिलेलं आहे. इकडे मोनिका आता त्या खंड्याकडे आलेली असते आणि खंड्याकडे येऊन तिनं पुढचं काम सुरू केलेलं असतं. ह्या शुद्धीवर काय येत नाहीये. खंड्याला सांभाळायला जो माणूस ठेवलाय तो म्हणत असतो की मॅडम एक प्रॉब्लेम आहे, अहो तुमच्या लक्षात येते का, याला चांगल्या हॉस्पिटलमध्ये नेणं गरजेचं आहे. तेव्हा ती म्हणते, हे सगळं तुला कळतं का मला कळतं, काय समजतोस का तू स्वतःला, कुठं नाही न्यायचं. एकतर याच्या मागं इतके लोक लागलेले आहेत, त्याचा नंबर ट्रेस झाला तर याचं लोकेशन कळू शकेल. बरं मला सांग, हे साहित्य जे होतं ना याच्यासोबत ते कुठे आहे. तेव्हा तो म्हणतो, नाही याच्यासोबत काहीच नव्हतं. तर ती म्हणते त्याचा मोबाईल वगैरे, कारण हा माणूस शुद्धीवर आला की त्याच्या तोंडून पहिला शब्द जो मिळणार आहे, ऐकायला मिळणार आहे, तो मला ऐकायचा आहे. हा काय सांगतोय ना ते मला ऐकायचंय, असं तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. इकडं आता भैरवी त्या कार्यक्रमातून बाहेर आलेली असते आणि तिला भेटायला राजकुमार आलेला असतो. राजकुमार भैरवीला तिथे बुके देतो, पण तिथे भैरवीचा जो बॉडी मॅनेजर असतो तो राजकुमारला बाजूला करत असतो. तेव्हा भैरवी त्याला सांगते की नाही, हा आपलाच माणूस आहे. मग भैरवी आता राजकुमार सोबत बसते आणि बोलणं सुरू झालेलं असतं. तेव्हा राजकुमार म्हणतो की ती मेली आहे का जिवंत आहे मला नाही माहिती. तेव्हा इकडे भैरवी सांगते, नाही कसं आहे माहिती आहे का, तू स्वतः पाहिले का, तू स्वतः डेड बॉडी पाहिली आहे का तिची. त्यावरती राजकुमारचं असं म्हणणं असतं की नाही. त्यावरती ती म्हणते, याचा अर्थ ती मेलेली असू शकत नाहीये, कारण ती जिवंतच असणार आहे. आता काळजी करू नको, आपण आलोय ना, उद्ध्वस्त करायचंय तिला. तिनं माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं, माझं करिअर उद्ध्वस्त केलं, माझी मुलगी माझ्यापासून तोडली, त्यामुळं मी तिला सुखाने जगू देणार नाही, असं भैरवीने ठरवलेलं असतं. इकडे आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की जगन्नाथकडे सगळे लोक आलेत, कारण जगन्नाथ यांची मानसकन्या आहे ना सावली, म्हणून सगळेजण जगन्नाथला विचारायला आलेले असतात. तेव्हा जगन्नाथ त्यांना उत्तरं देत असतात आणि नेमकं त्याच वेळी अभिर तिथे येतो आणि आजोबा अशी हाक मारतो. सगळ्या लोकांना प्रश्न पडतो की हा कोण आहे, म्हणजे यांच्या घरात हा छोटा मुलगा आणि आजोबा अशी हाक मारली आहे, याचा अर्थ काय आहे. अभिरला पाहून आता इकडे सावलीला तर धक्काच बसलाय, कारण सावली आतल्या रूममध्ये थांबलेली असते. सावली मीडियासमोर आलेलीच नाहीये. इकडे जगन्नाथजी मात्र सावलीकडे पाहत असतात, अभिरला शांत करतात, पण मीडियावाल्यांची उत्तरं देणं जगन्नाथजींसाठी थोडं अवघड झालेलं असतं. आता नंतर मीडियावाले तिथून निघून जातात आणि सावली आणि जगन्नाथ बोलत असतात. सावली म्हणते की काय करू हे सगळं, कशा पद्धतीने हँडल करू मी, असं सावली जगन्नाथला सांगत असते. तेव्हा जगन्नाथजी तिला सांगू लागतात की हे बघ, कसं आहे माहिती आहे का, आता तुला सगळ्यांच्या समोर यावं लागणार आहे. किती दिवस घाबरून राहणार आहे, कोणापासून घाबरून राहणार आहेस तू, गरज काय आहे, तू कोणापासून घाबरून राहण्याची गरज काय आहे, ये या सगळ्यांच्या समोर आणि दे उत्तर. इकडे मात्र अमृता आलेली असते आणि अमृता सारंगला म्हणते की सारंग हे बघ, काही झालं तरीही आपल्याला आता खंबीरपणे उभं राहावं लागणार आहे. आता स्टँड घ्यायची वेळ आली आहे ओवीसाठी, तुझ्या मुलीसाठी, आणि त्याचबरोबर हे सगळं जे काही करायचं आहे ते सावलीसाठी करायचंय, सावलीसाठी उभं राहावंच लागणार आहे तुला, असं इकडे अमृता ठणकावून सांगत असते. त्याचवेळी मोनिकाने आता येऊन मोबाईल दाखवलेला आहे भैरवीला, तिलोत्तमाला, आणि ती विचारते की ह्या कोण आहेत. तेव्हा भैरवी आहे असं तिलोत्तमा सांगते. ही माघारी आली आहे,
म्हणजे आता मोठं वादळ येणार आहे हे तिलोत्तमाच्या लक्षात आलेलं असतं. तिलोत्तमा सुद्धा हादरलेली आहे आणि त्याच वेळी इकडे सारंगने आता सावलीच्या पाठीशी उभं राहायचं ठरवलंय. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.